राज्यातील पोलीस पाटील यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या राज्यस्तरीय पोलीस पाटील मेळावा व नियुक्ती पदाधिकारी पदग्रह समारंभ माहेश्वरी भवन शेगाव येथे नुकताच संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नवनियुक्त राज्याध्यक्ष नंदू हिवसे पाटील होते, तर प्रमुख मार्गदर्शक माजी राज्याध्यक्ष मुरकुटे आबा पाटील, संस्थापक सचिव दिलीप जाधव पाटील, राज्य कार्याध्यक्ष राहुल विखे पाटील, महासचिव निरंजन गायकवाड पाटील, राज्य उपाध्यक्ष प्रेमचंद राठोड पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष गजानन मोरे पाटील होते। कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विनायक पांडे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं। संघटनेचा राज्यभरात विस्तार असून पोलीस पाटील यांना नियुक्तीपत्र देत राज्य पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांची निवड केली। राज्यातील पोलीस पाटील यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्याची जबाबदारी राज्य अध्यक्ष व पदाधिकारी यांची असून पोलीस पाटील यांना न्याय देण्याचं काम संघटनेच्या वतीने करण्यात येईल असं प्रतिपादन नवनियुक्त राज्य अध्यक्ष नंदू हिवसे पाटील यांनी केलं। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन राज्यातील पोलीस पाटील यांचे मानधन वाढीत सिंहाचा वाटा असून गेल्या अनेक वर्षापासून करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे आणि काढलेल्या मोर्चांमुळे ते शक्य झाले असून येत्या काळात सुद्धा प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर वेगवान पाठपुरावा करणार असल्याचं राज्य कार्याध्यक्ष तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल विखे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून व्यक्त केलं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस पाटील या मेळाव्याला उपस्थित असून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस पाटील संघटित करून पोलीस पाटील हितासाठी कार्य करणार असून पुढे 2 वर्षात 25,000 सभासद संघटनेच्या सोबत जोडून संघटन म्हणजे कुटुंब असे कार्य करणार आणि त्यासाठी जिल्हानिहाय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात सांगण्यात आलं। राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात आला। मेळावा यशस्वी करण्याकरता सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी नियोजन केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजारहून।